आज साधारणतः 44 वर्षानंतर भारतीय जनता पार्टीचा महापौर हा मुंबई शहरामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान होणार असून येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्याच्या हेतूने मुंबई शहराचा विकास आणि प्रगती घडवण्याच्या दृष्टिकोनातून आणि मुंबई शहराची सुरक्षितता अबाधित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून मुंबईच्या महापौर या कार्यरत असतील आणि कायमचं मुंबईच्या महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढणं हे त्यांचं परम कर्तव्य असेल। मुंबईकरांचं जीवन सुकर करणं प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या विजननुसार सन्माननीय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीसजी, सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी तसेच सन्माननीय उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई शहराच्या महापौर आणि उपमहापौर या कार्य करतील। सर, पण दुसरीकडे तुम्ही उमेदवारी अर्ज आज दाखल केलाय। ठाकरे गटातून देखील आता चर्चा सुरू आहे उमेदवारी देण्यासाठी। आव्हान वाटतंय का ठाकरे गटातून? नाही, सर्वांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याचं स्वातंत्र्य असतं आणि त्यामुळे ज्यांना ज्यांना उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे ते सर्वच उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात। परंतु भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना मिळून 118 नगरसेवक आणि नगरसेविका आहेत, 114चा हाफवे मार्क आहे आणि त्या 118च्या व्यतिरिक्त अजून काही नगरसेवक आणि नगरसेविकांचाही पाठिंबा हा महायुतीला लाभलेला असून पूर्ण आणि स्पष्ट बहुमत हे महायुतीला प्राप्त झालेलं आहे। मनसेचा पाठिंबा घेणार आहे, पाठिंबा तुम्हाला देणार आहे। कल्याण डोंबिवली असेल, नाशिक असेल, या ठिकाणी युतीला मनसेने पाठिंबा दिला आहे। मुंबईतली काही चर्चा आहे का आणि पाठिंबा दिला तर तुम्ही? या मुंबईच्या महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढण्याकरता, मुंबई शहराचा विकास घडवण्याकरता तसेच मुंबई शहराची सुरक्षितता अबाधित ठेवण्याकरता जे जे लोक या ठिकाणी महायुतीला पाठिंबा देऊ इच्छितात, महायुतीच्या बरोबर येऊ इच्छितात, नरेंद्र मोदीजी यांच्या विजननुसार आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करू इच्छितात, त्या सर्वांचं स्वागत आहे। एमआयएमच्या नगरसेवकांचं स्वागत करणार का? 8 नगरसेवक मुंबईत आहेत। नाही, अजिबात त्यांचं स्वागत करणार नाही। आमचा त्यांच्याशी कुठलाही संबंध नाही। आम्ही सर्व समाजविघातक, देशविघातक, देशविरोधी आणि आतंकवादी शक्तींशी सहानुभूती ठेवणाऱ्यांबरोबर कायम आम्ही संघर्ष केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही तो संघर्ष करू। मराठी महापौर होणार किंवा मराठी महापौरासंदर्भात पार्टीचा तुम्हाला जेणवलेला आपल्याला ठाकरे गट पाहायला मिळालेला आहे। मराठी महापौर बसला आहे कुठेतरी काय संदेश तुम्हाला असं म्हटलं जात होतं की तुम्ही अमराठी महापौर? मी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की मुंबई शहराचा महापौर हा मराठीच होणार, मुंबई शहराचा महापौर हा हिंदूच होणार आणि कदाचित त्यांना दुसरा कोणतरी वेगळा महापौर हा करायचा होता। त्यामुळे त्यांचं कटकारस्थान हे मुंबईकरांनी आणि मराठी माणसांनी उधळून लावलेलं आहे आणि मुंबई शहराला हिंदू, मराठी, कोकणी, मालवणी महापौर हा लाभलेला आहे। आम्ही अनेक कोविड काळातले घोटाळे बाहेर काढताना पाहायला मिळाले। मुंबई महानगरपालिकेवर तुमची सत्ता आलेली आहे, महापौर तुमचा आता बसलेला आहे। जेव्हा पहिली महासभा होईल, या पहिल्या महासभेमध्ये 5 कलमी कार्यक्रमांमध्ये काय प्रमुख कार्यक्रम असतील? काय कार्यक्रम असतील तर ते आमचे महापौर, उपमहापौर, सभागृह नेते हे जाहीर करतीलच, पण मातृशक्तीचं नेतृत्व हे मुंबईच्या महानगरपालिकेला लाभलेलं असून मला हा पूर्ण विश्वास आहे की आई जगदंबेसारखं भ्रष्टाचाराला कायमचं, ज्या भ्रष्टाचाराला उद्धव ठाकरेंनी या मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये जन्म दिला होता, त्या भ्रष्टाचाराला आई जगदंबेच्या आशीर्वादानं मातृशक्ती कायमचं उखडून फेकून देईल। 25 वर्षाच्या कारभाराची श्वेतपत्रिका चार्जशीटमध्ये आहेच, त्यामुळे आम्हाला काही वेगळी चार्जशीट करायची आवश्यकता नाही। पोलिसांनी मिठी नदीच्या काळाची चार्जशीट ही दाखल केलेली आहे, अनेक लोक जेलमध्ये सुद्धा आहेत। आम्ही येणाऱ्या काळामध्ये मुंबईकरांचं जीवन सुकर करण्याच्या दृष्टिकोनातून, मुंबईकरांना ईज ऑफ लिव्हिंग
देण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मुंबईकरांचा मुंबईच्या महानगरपालिकेवरती पुन्हा एकदा विश्वास हा संपादित झाला पाहिजे, या दृष्टिकोनातून आम्ही येणाऱ्या काळामध्ये कार्य करू. आज शिवसेनेची अपेक्षा होती की महापौर पद हे बाळासाहेबांची जन्मशताब्दी आणि इतर कारणांमुळे शिवसेनेला मिळावं. ही अपेक्षा तर पूर्ण झाली नाही. मात्र इतर समित्यांमधलं किंवा इतर सत्ता वाटप हे सामोपचाराने होईल अशी अपेक्षा तर संजय गाडी व्यक्त करतायत. कुठेतरी महापौर पद न मिळाल्याची खतखत अजूनही नेमकं काय आहे? महापौर कोणाचा किंवा कोणाची होईल हे महत्त्वाचं नाही आहे. आम्ही या निवडणुकीला महायुती म्हणून सामोरं गेलो होतो. आम्ही आधीच सांगितलं होतं की महायुतीचा महापौर या मुंबईच्या महानगरपालिकेवरती विराजमान होईल. निवडून आल्यानंतर आम्ही हे सांगितलं होतं की 118 नगरसेवक आणि नगरसेविका जे निवडून आलेले आहेत त्यांच्यापैकी एक कोणीतरी महापौर होईल. त्याचप्रमाणे त्या 118 पैकी महापौर झालेले आहेत, उपमहापौरही झालेले आहेत. आणि त्यामुळे कुठल्या पक्षाचा महापौर किंवा उपमहापौर होईल ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं मुंबईच्या महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढणं, मुंबई शहराची प्रगती घडवून आणणं आणि मुंबई शहराची सुरक्षितता अबाधित ठेवणं हे क्रमप्राप्त आहे. कारण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कुठलंही सत्तेचं स्थान किंवा अधिकाराचं पद प्राप्त करण्याकरता काम करत नाही. आम्ही समाजामध्ये उभ्या असलेल्या शेवटच्या माणसाची सेवा करण्याकरता काम करतो. समित्यांचं वाटप कधीपर्यंत होईल? कारण मुंबईकरांना प्रतीक्षा आहे की आता कारभार सुरू होण्याची बहुमत तुम्हाला दिलेलं आहे. मात्र समित्यांचं वाटप रखडल्यामुळे कुठेतरी कारभार पण रखडला अशी चर्चा सुरू आहे. कुठलंही कशाचंही वाटप रखडलेलं नाही. सगळा टाइम टेबल तुम्ही MS कडनं घेऊ शकता, कारण तो त्यांचा अधिकार असतो. ते जसं टाइम टेबल घोषित करतील त्यानुसार समित्यांच्या निवडणुका, प्रभाग समित्यांच्या निवडणुका, सगळ्या निवडणुका पार पडतील. त्यामुळे त्याचं टाइम टेबल तुम्ही त्यांना विचारा. 1.25 लाखाचा उल्लेख, 1.25 वर्षांचा उल्लेख जो केलेला आहे या सगळ्या फॉर्म्युल्यामध्ये, तो नेमका काय आहे? कारण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं उपमहापौर पदासाठी 1.25 वर्षाचा उल्लेख आहे. तुमच्याकडनं मात्र तसा कुठलाही उल्लेख होताना दिसत नाही. नेमका फॉर्म्युला काय? नाही, असा कोणताही फॉर्म्युला नाही. त्यांनी असं ठरवलं आहे की त्यांचं उपमहापौर पद हे 1.25 वर्षाचं असेल, कारण त्यांना कदाचित अधिक कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी देण्याची इच्छा असेल. आमचं असं काही ठरलेलं नाही. योग्य वेळी आम्ही जो निर्णय घ्यायचा तो निर्णय घेऊ. नगरसेवकांच्या बाबतीत सुद्धा अशाच पद्धतीची भूमिका राहणार आहे का? राष्ट्रवादी तुमच्या सोबत येण्यासाठी तयार नाहीये. स्वीकृत नगरसेवक साधारणपणे कोणाचे किती असतील त्याची आता चर्चा नव्याने. स्वीकृत नगरसेवक हे संख्याबळानुसार ठरतात. त्यामुळे ज्याचं जेवढं संख्याबळ असेल तितके स्वीकृत नगरसेवक त्या त्या पक्षाला मिळतील. आज 44 साल के बाद भारतीय जनता पार्टी का महापौर मुंबई की महानगर पालिका में विराजमान होने जा रहा है. मुंबई शहर का विकास करना, मुंबई महानगर पालिका को भ्रष्टाचार विरहित प्रशासन देना, और जब मुंबई शहर का विकास हो रहा है तो मुंबई शहर की सुरक्षितता को आबादित रखना, यह हमारा परम कर्तव्य है. और मुंबई की नई महापौर और मुंबई के नए उपमहापौर सभी महायुति के नगर सेवकों के साथ में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के विजन अनुसार सम्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, सम्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी और सम्माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, इनके मार्गदर्शन में आने वाले समय में काम करेंगे. मुंबई शहर का विकास करेंगे, उन्नति करेंगे, प्रगति करेंगे. और जब ये हो रहा है तो मुंबई शहर को सुरक्षित भी वो रखेंगे. अमित जी, आपने कहा है कि जो भ्रष्टाचार का मुद्दा है उसी को लेकर चुनाव प्रचार हुआ था. तो आपकी सत्ता आई है, पहली बार बीजेपी का मेयर बना है, तो पिछली बार जो आरोप किए थे उसको आप कैसे आगे लेके जाएंगे? भ्रष्टाचार मुक्त BMC, मुंबई की महानगर पालिका को मातृशक्ति का नेतृत्व प्राप्त हुआ है. मुझे ये पूरा विश्वास है कि माँ जगदम्बा के आशीर्वाद से जिस भ्रष्टाचार को उद्धव ठाकरे ने इस मुंबई की महानगर पालिका में जन्म दिया था, उस भ्रष्टाचार को हमारी मातृशक्ति हमेशा हमेशा के लिए उखाड़ के फेंक देगी. मुंबई महापालिका रुग्णालयाची दयनीय अवस्था आहे आणि औषधांचा अभी जी जो लोग ये सपना देख रहे थे कि इस शहर का मेयर खान और पठान को बनाएंगे, ऐसे लोगों को आज क्या जवाब देना चाहेंगे आप? हमको ऐसे लोगों को जवाब देने की आवश्यकता ही नहीं है. मुंबईकरों ने ही ऐसे लोगों को जवाब दिया है. और मुंबई का महापौर खान कौन करना चाहते थे ये तो आपको अच्छी तरह से पता है. उन लोगों को मुंबईकरों ने और मुंबई के मराठी आदमी ने
कड़ा जवाब दिया है। अमित जी, आप हमेशा चुनाव में जैसे भ्रष्टाचार के मुद्दे पर मातोश्री का जिक्र करते हैं, कफन चोर, खिचड़ी चोर बोलते, तो क्या अब आपकी सत्ता आई है, ये जांच मातोश्री के दौर तक जाएगी या नहीं, या सिर्फ ये आरोप रह जाएगा? नहीं, ये जांच तो चल ही रही है। मीठी नदी के घोटाले की जांच चल रही है, उसमें चार्जशीट फाइल हुई है, उसमें काफ़ी लोग उसमें अरेस्टेड भी है। पुलिस अपना काम, जो यंत्रणा है वो अपना काम करेगी। हम आने वाले समय में मुंबई महानगर पालिका को भ्रष्टाचार मुक्त करने के हेतु से आने वाले समय में काम करेंगे। आप हमेशा कहते भ्रष्टाचार का सीधा लिंक मातोश्री उद्धव ठाकरे से जुड़ता था, तो क्या अब ये जांच की मैं स्पेसिफिक चाहता हूँ, उद्धव ठाकरे तक जाएगी या नहीं? ये जांच जो है वो जांच की एजेंसियां करती है, पुलिस करती है, इकोनॉमिक ऑफेंसेस विंग करती है। तो इसका जो जवाब है वो देंगे कि इसकी जो लिंक है या इसकी जो कड़ी है वो कहाँ तक जा रही है, वो वांद्रे पूर्व तक जा रही है कि नहीं जा रही है, और वो आपने जिस घर का नाम लिया उस घर तक जा रही है कि नहीं जा रही है, इसका जवाब तो पुलिस दे सकती है। हम सिर्फ इतना कह सकते हैं कि पिछले 12 वर्षों में मुंबई में रहने वाले मराठी आदमी को हमने बीडीडी चाल में 560 फुट का घर बनाकर दिया। इन्होंने 25 वर्ष मुंबई की महानगर पालिका में राज करके अपना दूसरा बंगला बनाया। एमएनएस और एमआईएम के साथ क्या रहेगा? एमएनएस अगर आना चाहती है, एमआईएम के भी 8 पार्षद हैं, उनके तरफ क्या रुख रहेगा आपको? एमएनएस अगर साथ आना चाहती है, जो भी हिंदुत्ववादी शक्तियां हैं, मुंबई शहर के विकास में के हित में काम करना चाहती है और नरेंद्र मोदी जी के विजन अनुसार सम्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी के मार्गदर्शन में काम करना चाहती है, मुंबई शहर का विकास करना चाहती है, और उद्धव ठाकरे ने जिस भ्रष्टाचार को मुंबई की महानगर पालिका में जन्म दिया, उस भ्रष्टाचार को हमेशा के लिए उखाड़ कर फेंकना चाहती है, ऐसी सारी ताकतों का हम स्वागत करेंगे। लेकिन समाज विघातक, देश विघातक, देश विरोधी आतंकवादी शक्तियों से सहानुभूति रखने वाली किसी के साथ भी हम कोई भी संबंध नहीं रखेंगे। वंदे मातरम और भारत माता की जय को विरोध करने वाले हमारे साथी कभी हो नहीं सकते। राष्ट्रवादी तुमच्या सोबत येणार का? एकीकडे तुम्ही एकत्र निवडणुका लढवल्या होत्या, परंतु अजूनही वाटाघाटीची बोलणी पूर्ण झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार हे आमच्या बरोबर महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये सामील आहेत. ते महाराष्ट्राच्या सरकारमध्ये सुद्धा आमच्या बरोबर आहेत. आमच्या महायुतीचा ते घटक पक्ष आहेत आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार सुद्धा आमच्या बरोबर असतील. आमचा आक्षेप हा व्यक्तीवर होता, पक्षावर नव्हता. अवैध बांग्लादेशियों का मुद्दा आप लगातार उठाते थे कि स्टेशन के आसपास उन्होंने एक तरह से कब्जा कर लिया, तो अब आप लोग की सरकार की क्या प्राथमिकता? आने वाले समय में हमारे संकल्पनामा में हमने ये लिखा है कि डिजिटलाइज सिस्टम्स और एआई का उपयोग करके हम जो भी इलीगल इमिग्रेंट्स इस मुंबई शहर में आए हुए हैं उनको आइडेंटिफाई करना, डिटेन करना और उसके बाद में डिपोर्ट करना पुलिस की मदद से, ये हम डिजिटलाइज सिस्टम्स और एआई का उपयोग करके करेंगे। आने वाले समय में मुंबई महानगर पालिका को भ्रष्टाचार मुक्त करने के हेतु से भी हम डिजिटल ट्रांसफॉर्मेशन जो है वो मुंबई की महानगर पालिका में लाएंगे। आईटी और एआई का उपयोग करके, ह्यूमन इंटरवेंशन को कम करके इस यहाँ पर मुंबई महानगर पालिका से भ्रष्टाचार को हमेशा हमेशा के लिए हम उखाड़ कर फेंक देंगे। सर, पण आता ज्या प्रकारे चर्चा सुरू आहे ठाकरे गटातून देखील उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया करण्याचे विचार करत आहे. जर निवडणूक झाली तर आणखी काही पक्ष महायुतीसोबत जोडलेले पाहायला मिळू शकतात का निवडणुकीच्या वेळी? आगे आगे देखो होता है क्या. कोणते पक्ष असणार आहे ते नाही, पण काय काय समविचारी पक्ष आणखी काही तुमच्यासोबत येतील जे ठाकरेंसोबत होते ते काही समविचारी? मी सांगितलं ना, ज्यांना ज्यांना मुंबई शहराचा विकास घडवायचा आहे, मोदीजींचं मार्गदर्शन, सन्माननीय देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली मुंबई शहराचा विकास घडवणं आणि मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित करणं, हे ज्यांना ज्यांना करायचं त्या सर्वांचं स्वागत आहे. त्या सर्व हिंदुत्ववादी शक्तींचं आम्ही स्वागत करू. मुंबई महानगरपालिकेमध्ये उभाटा पक्ष एकटाच पाहायला मिळेल का? मुंबई महानगरपालिकेमध्ये उभाटा पक्ष एकटाच पाहायला मिळेल का? त्यातलाही काही संपर्क नाही. कारण बऱ्याच आता असं आहे, एकटे राहिले काय आणि तिघे एकत्र आले होते ना महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, तरी तिघांच्या मिळून 50 जागा सुद्धा आल्या नाहीत. त्यामुळे एकत्र आले काय आणि वेगळे राहिले काय, त्याने काही फरक पडत नाही. सर, शेवटचा प्रश्न आमच्या दृष्टिकोनातून मुंबईकर आमच्या बरोबर आहेत. सर,
तुम्ही झालं. सातत्याने जे आरोप केले होते मुंबईचा रंग बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता महापौर जवळपास विराजमान होईल तुमचं संख्याबळ आहे तुमच्याकडे. हा रंग आता पुन्हा बदलणार आहे का? कुठला रंग आता मुंबईला पाहायला मिळेल? मुंबई शहराचा रंग हा नेहमीच भगवा होता, भगवा आहे आणि उद्या भगवाच राहणार. मॅडम